नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मित्रांनो, ऐश्वर्याने जे सामान लहान बाळाचं आणण्यासाठी सांगितले होते, कैरी, चिंच, बोरकुट वगैरे जे काही, तेव्हा सारंग अगदी लाडातच ते सर्व घेऊन येतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, तुम्हाला हे सामान आणण्याची काय गरज होती. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही इतकं प्रेमाने मला हे सर्व आणण्यासाठी सांगितले होते आणि मी जाणार नाही असं. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच गुलाबला आवाज देते की गुलाब. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, गुलाबला कशाला आवाज देतात. तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, तुम्ही या घरातील मालक आहात, तुम्हाला हे सर्व काम करण्याची काय गरज आहे, कशाला हे सर्व काम करतात तुम्ही. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो तसे नाही, तुम्ही इतक्या प्रेमाने मला हे सर्व आणण्यासाठी सांगितले होते आणि मी आणणार नाही असं कधी होईल का. ऐश्वर्या तरीसुद्धा म्हणते की नाही सारंग, गुलाब सध्या जरा आगावत झालेला आहे, तुम्हाला काय गरज होती हे सर्व सामान आणायची. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो जरा इथे या, अहो तुमची फरमाईश होती, मग मलाच नाही का जावं लागणार बरं हे सर्व सामान आणण्यासाठी, म्हणून मी स्वतः गेलो आणि सर्व काही घेऊन आलो. परंतु तुम्हाला काय हवं काय नको, अगदी लाजत मुरडत आता सारंग ऐश्वर्याशी बोलतो. अहो हे सर्व आता मलाच बघावे लागेल, आता ती काळजी सर्व मलाच घ्यावी लागेल. तेव्हा ते ऐकून ऐश्वर्या खुश होते. ऐश्वर्या म्हणते की हो, सो स्वीट, अहो तुम्ही खरंच माझी किती काळजी करतात. तर सारंग म्हणतो की अहो करावी लागणार काय, अहो करावीच लागेल, मग मी तुमची काळजी घेणार नाही तर अजून दुसरं कोण घेणार बरं. सारंग इतका लाजतो, लाजतच म्हणतो की ऐश्वर्या, अहो मला काय वाटलं होतं, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही असं हळूच अगदी अलगत माझ्या कानात येऊन सांगतात, मग मी असे डोळे मिचकावून अगदी लाडात तुम्हाला सर्व विचारेल की खरंच ऐश्वर्या, आणि तुम्ही परत असे लाजतान आणि मग माझी शपथ घेतान आणि खरंच सारंग असं म्हणतात, असे मला वाटले होते. तर ऐश्वर्याला हसू येते. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो काय काय हे सर्व चालले आणि मी तुमच्या कानात काय सांगेल का, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं. तर सारंगला काय इतक्या गुदगुल्या होत असतात, तो इतका अगदी आनंदात म्हणत असतो की अहो ऐश्वर्या, अहो गुड न्यूज, गोड बातमी ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा अगदी हसते आणि काय गोड बातमी असे हसून ती म्हणत असते. दोघे आता खूप हसत असतात आणि तेवढ्याच सुमित्रा दरवाज्यात येते. सुमित्रा म्हणते की अरे वा, म्हणजे खरंच गोड बातमी आहे का, असं सुमित्रा सुद्धा आता खुशून विचारते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, आणि मी पाया पडतो, आणि ऐश्वर्या तुम्ही आता यापुढे वाकू वगैरे नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग एक मिनिट, मला खरंच काही कळत नाही, नक्की सारंग तुम्ही काय म्हणालात, गुड बातमी वगैरे नक्की काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला खरंच काही कळेनासे झाले, नक्की तुमचं हे सर्व काय सुरू आहे. आणि तेवढ्यात आता आजी अगदी पेड्याचा बॉक्स घेऊन उड्या मारतच येते. किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदीही आनंद झाला, आणि ऐश्वर्याच्या हातावर जोराने टाळी देते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघी पण आता शांत व्हा, आणि आई अगं काय चाललंय हे सर्व तुझं अगदी लहान मुलासारखं. तेव्हा आता आजी म्हणते की हो अगं गुंडी, माझी गुंडी आहे ना, आणि हे बघ आता सगळ्या गावाला मी पेढे वाटणार आणि मग गुंडीला पेढे देणार. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही, मी नंतर खाते आजी, मी डाएटवर आहे सध्या. आणि जो काही पेढा आता ऐश्वर्याला आजी भरायला जाते, परंतु आता आजी नाही म्हणते. पण आजी अहो हे सर्व काय सुरू आहे, पेढे वगैरे नक्की काय आहे हे सर्व. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस, अगं तू आई होणार आहे, इतकी चांगली आनंदाची बातमी तुम्ही आमच्या सगळ्यांपासून का लपवलीस बरं. तेव्हा आता आजी सुद्धा अगदी खुशून हो असं म्हणते. ऐश्वर्याला आता काही कळत नसतं की नक्की ह्या सर्वजणी काय बोलतात. आता ऐश्वर्या त्यांना विचारते की तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो मला आईने सांगितलं, मला आमच्या गुंडूने सांगितलं, सारंग गुंडूने सांगितले. ऐश्वर्या आता रागातच सारंगकडे बघते. सारंग पुन्हा आता लाजत म्हणतो की ऐश्वर्या अहो सॉरी, खरंच माझ्याकडून राहवलंच नाही, त्यामुळे मी सगळ्यांना सांगून दिले. आणि अहो ऐश्वर्या तुम्ही असं काय करतात, तुम्हीच मला हे सर्व आणण्यासाठी सांगितले होते, चिंचा बोर हे सगळं काही तुम्हीच सांगितले होते बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले, काय गरज होती हे सर्व कुणाला सांगण्याची, तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं की मी. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो असं काय करतात, तुम्हीच म्हणाला होतात की हे सर्व घेऊन या म्हणून, मी तुम्हाला 2 वेळेस विचारलं आणि तुम्हीच मला काय म्हटलात की लवकर आणा, तुम्हाला खावंसं वाटत होतं ना, म्हणून मी हे सर्व घेऊन आलो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग हे तर बरोबर आहे, हे सर्व आणण्यासाठी मी तुम्हाला सांगितले होते, परंतु सारंग हे बघा बरं,
कैरी खावीशी वाटत नाही का? कैरी खाणं आणि गोड वाटणी याच्याशी खरंच काही संबंध नाही आजी. अहो काय असा गैरअर्थाचा गैरअर्थ करतात आजी, काही कळतं की नाही हो तुम्हाला? खरंच आजी कमाल आहे तुमची, काय हे उगाचच आपलं. तेव्हा सारंग अगदी हळूच आवाजात म्हणतो की ऐश्वर्या अहो काय हे, आपलं बाळ, मी बाबा, तुम्ही आई, हे सर्व नाही का? तेव्हा आता ऐश्वर्या नाही म्हणून मान डोलावते. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की आई अगं बोलण्याच्या अगोदर जरा व्यवस्थित खात्री करून घेत जा, काय हे बोलते असं काही पण गैरार्थाचा गैरार्थ करते. आणि आता सुमित्रा त्या दोघांना बाहेर काढून देते. तेव्हा आता आजी जाताना म्हणते की ऐश्वर्या खरंच काही नाही का हे सर्व? तेव्हा आता ऐश्वर्या परत नाही असं म्हणते. तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की हे बघ तू वाईट वाटून घेऊ नको, आईचं स्वभाव तर तुला माहितीच आहे, तसं जर काही वाटले तर मला सांग. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो तसं काही नाही, आणि आई हे बघा जर तसे काही असले तर मी तुम्हाला सांगेलच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तसं काही नाही, आणि हे बघ जे काही आहे ना ते एका दृष्टीने बरंच झालं, तसे नाही म्हणून. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई नक्की नव तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं, काय बरं झालं की नाही म्हणून? तेव्हा आता सुमित्रा थोडीशी अशीच चपाकते, कारण आता सुमित्राला म्हणजे हेच हवं असतं की ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना आता ही गुड न्यूज नकोय, म्हणजे ऐश्वर्याला सारंगचं बाळ व्हायला नकोय. कारण ऐश्वर्या कशी आहे की सुमित्राना जानकी या दोघींना आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढायचं असतं, म्हणून त्यांना हे मूल नको असतं. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या मला तसं नाही म्हणायचं होतं, खरं काय ते आता कळले, आणि हे बघ मला जरा बाहेर जायचं होतं, मी आलेच, असे बोलून सुमित्रा आता विषय बदलते आणि लगेच तेथून बाहेर येते. तेव्हा आता सुमित्रा बाहेर गेल्यानंतर आता ऐश्वर्या लगेच स्वतःला म्हणते की कधी कधी मला हेच कळत नाही की या म्हातारीवर विश्वास ठेवायचा किंवा नाही. ह्या आजीच्या आणि सारंगच्या जाळेमध्ये एकतर माझा खूप असा वेळ तर वायाच गेला. तेव्हा सारंगने जे सर्व सामान आणलेलं असतं तर ती बॅग आता ती घेते, त्यामधील सगळं काही सामान चेक करून म्हणते की ह्या डिफेक्टिव्ह पीसने आता सर्व सामान तर आणलेले आहे, लवकरच आता कामाला तर लागावेच लागेल. त्यानंतर आता जानकी आणि शर्वरी या दोघींना देवळामध्ये व्रत पूर्ण करण्यासाठी जायचं असतं, देवीचं दर्शन घेण्यासाठी. जानकी आता इकडे शर्वरीच्या घरी येते. शर्वरीला आता तयार होता थोडा उशीर लागतो आणि मालती काकू तेथेच बसलेले असतात. तेव्हा शर्वरी येते. शर्वरी म्हणते की सॉरी अगं जानकी वहिनी थोडासा येण्यासाठी उशीर झाला आणि चल निघूयात, म्हणून आता पूजेचं जे जानकीने सर्व साहित्य सामान ताट वगैरे आहे तर ते आणलेलेच असते. शर्वरी आता ते ताट घेऊन जानकी वहिनीला म्हणते की चला जानकी वहिनी आता निघूयात, परंतु आता जानकी म्हणते की हे बघा शर्वरी वंश, अहो मालती काकूंचं दर्शन तरी घ्या, आपल्याला देवाला जायचं आहे ना. तेव्हा आता शर्वरी लगेच पूजेचं ताट जानकीच्या हातात देते आणि मालतीला म्हणते की आई अहो मी तुमच्या पाया पडते. तेव्हा मालती आता शर्वरी पाया पडायला लागणार, तोच म्हणते की अगो बाई राहून दे, अगं तुला आता वहिनीने सांगितलं म्हणून तू पाया पडते, मनात नाही भाव आणि देवा मला पाव, त्यामुळे शर्वरी ही तुझी नाटकं आहे ना ते सर्व राहून दे. तेव्हा आता शर्वरीला या सर्वाचा राग येतो. ती जानकी वहिनीकडे बघून जानकी वहिनीला खुणावते. त्यावर आता जानकी म्हणते की काकू हे बघा असं काय करतात, चांगल्या कामासाठी जर कोणी बाहेर जात असेल तर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे आमचं कर्तव्य असतं. तुम्हीच एकदा विचार करा बरं, आपण सगळेजण हेच करत असतो, आणि जर तुम्ही शर्वरी वंशला अगदी भरभरून आशीर्वाद दिला आणि हे व्रत पूर्ण करण्याची पूजा जर सफल झाली तर खरंच या घरामध्ये नक्की पाळणा हलू शकतो, आणि हेच तर तुम्हाला हवं आहे ना मालती काकू, त्यामुळे तुम्ही त्यांना भरभरून असा आशीर्वाद द्या. तर मालती म्हणते की हो ठीक आहे देते आशीर्वाद. आणि आता शर्वरी जेव्हा पाया पडते तर मालती म्हणते की हो माझा आशीर्वाद सदैव हिच्या पाठीशी आहे. तेव्हा शर्वरीचा चेहरा अगदी खुलतो, परंतु हे बघा दोघी सुद्धा लक्षात ठेवा हे व्रत तुम्ही करतात त्यामुळे गुण सुद्धा यायला हवा, आणि जर गुण आला नाही तर जानकी आता मालतीला पुढचं जे म्हणायचं असतं तर ते बोलून देत नाही तर आपण पुन्हा प्रयत्न करायचा, हार मात्र मानायची नाही, असे जानकी आता मालतीला तिचे प्रत्युत्तर देते. आणि हे बघा मालती काकू निगेटिव्ह थॉट्स असतात ना ते अजिबात डोक्यात आणायचे नसतात, आणि चला येते काकू म्हणून ती सुद्धा मालती चा आशीर्वाद घेते. आणि तेवढ्यात आता निघणार तो सुमित्राचा कॉल येतो. तर जानकी म्हणते की आईंचा कॉल आला, आणि जानकी आता फोन उचलते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग जानकी निघालात ना तुम्ही देवळात? तेव्हा आता जानकी म्हणते की हो शर्वरी वंशसोबत आत्ताच देवळात जायला निघते. सुमित्रा म्हणते की हो का, बरं बरं आणि जा लवकर. जानकी विचारते की आई अहो काय झालं, काही काम होतं का फोन केला होता? तर सुमित्रा म्हणते की हो अगं एक गोष्ट सांगण्यासाठी मी मुद्दाम फोन केला,
त्या ऐश्वर्याबद्दल। तर जानकी विचारते की आई अहो काय म्हणालात ऐश्वर्याबद्दल? सुमित्रा म्हणते की अगं आपल्याला जसे वाटत होते ते काही नाही, गुड न्यूज वगैरे। अगं ऐश्वर्याला हवं होतं म्हणून तिने सारंगकडून आंबा, चिंच, बोरकुट हे सगळ्या काही वस्तू मागवून घेतल्या, परंतु सारंग तर भलतेच असे इमले बांधत राहिला। आणि आईला बघितलंस ना तू किती उत्साही आहे ती। आई तर भलत्याच उड्या मारत सुटली आणि पेढे वाटत सुटली। तेव्हा आता मालती हे सर्व ऐकत असते तर जानकी म्हणते की आई अहो देवळात जाण्यासाठी उशीर होतोय, मी तुम्हाला नंतर कॉल करते। सुमित्रा म्हणते की बरं हो सावकाश जा आणि काय ते मला कळवत राहा। तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हो आई आल्याबरोबरच कळवे, म्हणून जानकी आता फोन ठेवते। तर जानकी आता शर्वरीला म्हणते की आईंचा कॉल होतो आणि जाताना आता दोघी जायला निघतात आणि काकूंना म्हणते की हो येतो काकू असे बोलून आता दोघीही निघून जातात। त्यानंतर आता जानकी ही बाहेर देवळात गेलेली असते, ओवी तर घरी एकटीच असते। ओवी आता ही बाहेर येत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिला ओवी असं म्हणून आवाज देते, परंतु आता ऐश्वर्या लपून बसलेली असते। तर आता ओवी इकडे तिकडे बघते आणि स्वतःला विचारते की कोणी मला हाक मारली असेल। ओवी आता खिडकीतून इकडे तिकडे पाहते, खाली सुद्धा कोणी नाही चेक करते, परत ती इकडे तिकडे पाहतच असते की नक्की आवाज कोण देते। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा आता त्या किटूच्या आवाजात तिला आवाज देते की ओवी। तेव्हा आता ओवी परत इकडे तिकडे पाहते, येथे तर कोणी दिसत नाही, त्यामुळे एक काम करते मी जरा खाली जाऊन बघून येते। म्हणून ओवी आता खाली कोण आवाज देते हे बघायला येते। ओवी आता पायऱ्या उतरून खाली येत असते तर ऐश्वर्या तसतसा आवाज देत असते की ओवी अगं ए इकडे। ओवी इकडे बाहेर। तेव्हा ओवी आता बाहेर येते, ओवी आता इकडे तिकडे पाहते, परत आवाज देते की कोण आहे। ऐश्वर्या आता बाहेर असा आवाज देत असते तर ओवी पुन्हा विचारते की कोण आहे तिकडे, आवाज देतात आणि समोर का येत नाही आणि हा आवाज कुणाचा आहे, कोणी मला आवाज दिला, आवाज सुद्धा वेगळाच होता। म्हणून ओवी आता पुन्हा मोठ्याने ओरडते की कोण आहे इथे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने जी काही सारंग सामान घेऊन आलेला असतो त्यामध्ये आता एक असा छोटासा टेडी आणि मोबाईल वगैरे नवीन मोबाईल आता ठेवलेलं असतं, कारण ओवीला आता बरोबर आता ऐश्वर्या आपल्या बाजूने ओढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते। आता ओवी ती बॅग पाहते आणि त्या बॅगजवळ येते, पायरीजवळ आता ती बॅग ठेवलेली असते। तेव्हा आता ओवी ते सर्व बघून अगदी खुश होते, चॉकलेट, लिमलेट, परंतु हे सर्व मला कोणी दिले असेल असं आता ती स्वतःला विचारत असते। ओवी आता मोबाईलचा बॉक्स उचकते आणि नवीन मोबाईल बघून तिला इतका आनंद होतो, ती म्हणते की वाव खरंच नवीन मोबाईल, आणि मला हा नवीन मोबाईल कोणी दिला असेल बरं। ओवीच्या हातात तो मोबाईल असतोच आणि तेवढ्यात ओवीच्या हातातील त्या मोबाईलवर फोन सुद्धा येतो। ओवी आता अगदी खुश होऊन बघत असते। तेव्हा आता जो व्हिडिओ कॉल आलेला आहे तर ओवी इकडे तिकडे पाहते आणि तो ऐश्वर्याने क्यूटूच्या जे काही वेशात त्या ओवीला फसवलेलं असतं। आता त्या क्यूटूच्या वेशात ऐश्वर्या ओवीशी हाय बाय करत असते। तेव्हा आता क्यूटू म्हणतो की हाय क्यूटू खरंच, तर ओवी म्हणते की क्यूटू अरे तू किती छान दिसतो। क्यूटू आता विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तुला जे सरप्राईज मिळालं ते कसं होतं बरं, चॉकलेट, लिमलेट आणि मोबाईल कसं होतं। तेव्हा आता ओवी म्हणते की खूप मस्त, परंतु हे सर्व माझ्यासाठी आहे का। तेव्हा चॉकलेट जे काही आणले, मोबाईल वगैरे, तेव्हा आता क्यूटू म्हणतो की हो तुझ्यासाठी आणि स्पेशली हा मोबाईल सुद्धा। तेव्हा आता क्यूटू म्हणतो की हो यस हे सगळं काही तुझ्यासाठी आहे। ते ऐकून ओवीला आणखीनच आनंद होतो। क्यूटूच्या आवाजात ओवीला म्हणते की आता जो मोबाईल मी तुला दिलेला आहे त्या मोबाईलवरून तू माझ्याशी बोलायचे आणि मी तुला आणखीन काही आता नवीन टास्क शिकवेल। तेव्हा ओवी खुशून म्हणते की हो गेममधील टास्क आहे ना, मी सगळे काही टास्क पूर्ण करेल, कंप्लीट करेल। क्यूटू आता ओवीला विचारतो की रूल आहे ते लक्षात तर आहे ना। तेव्हा आता लगेच ओवी म्हणते की कसले रूल मला नाही माहिती। तेव्हा आता क्यूटू म्हणतो की हे बघ, हा जो काही टास्क असेल तर तो फक्त तुझ्यात आणि माझ्यात आपल्या दोघातच असेल, बाकी आपल्यामध्ये कोणी नसेल, याबद्दल कुणाला काहीच सांगायचं नाही। तर ओवी खुश म्हणते की हो चालेल, मी त्याबद्दल कुणाला काही सांगणार नाही। तेव्हा आता क्यूटू म्हणजे ही ऐश्वर्या खूप खुश होते। तेव्हा ओवी विचारते की क्यूटू अरे मी माझ्या आईला जर हे सांगितले तर तुला चालेल का। तेव्हा आता क्यूटू म्हणतो की नो नो नो, आईला सांगायचं तर नाही आणि कुणाला दुसऱ्याला सुद्धा काही सांगायचं नाही याबद्दल, तो गेम फक्त आपल्या दोघांमध्येच असेल। तर ओवी म्हणते की ठीक आहे, मी नाही कुणाला सांगणार। तर क्यूटू म्हणते की हो ओके गुड गर्ल, आणि हे बघ जर
जर कोणाला याबद्दल कळले तर तुझ्यात आणि माझ्यात जे डील झालेले आहे तर ते कॅन्सल होईल आणि जेव्हा जर हा गेम तू खेळली आणि जर सगळे काही मार्क्स तू वजा केले तर पुन्हा तुला एक मस्त असं गिफ्ट मिळेल। तेव्हा आता ओवी खुश म्हणते की हो चालेल। तेव्हा आता ओवी म्हणते की खरंच होईल का असं, आणि मला फक्त मॅथ्स मध्ये चांगले मार्क हवे आहेत, होईल ना, मिळतील ना मला चांगले मार्क्स। तेव्हा क्यूटू म्हणतं की हो तुला चांगले मार्क्स तर मिळतील, परंतु मॅथ्स मध्ये तू चॅम्पियन होशील। क्यूटू हसत असतो तर ओवी विचारते की क्यूटू मला ही गोष्ट सांग बरं, तू हा गेम कधी स्टार्ट करणार आहे। तेव्हा आता क्यूटू म्हणतं की तू रेडी आहेस का, तर ओवी म्हणते की हो मी रेडी आहेस, आत्ताच सुरू करायचा का। तेव्हा आता क्यूटू म्हणतं की नो नो नो, आज रात्री हा गेम आपल्याला खेळायचा आहे, परंतु हा गेम आहे ना खूप असा स्पेशलिस्ट आहे। तेव्हा आता ओवी इतकी खुश होते आणि गुड बाय असं करते। तेव्हा आता ओवी इतकी खुश होते, ओवी म्हणते की वाव माझ्या स्वतःचा हा नवीन फोन, आणि खरंच या क्यूटू बद्दल मी माझ्या सगळ्या काही फ्रेंड्सला सांगणार आहे। आणि परत तिच्या लक्षात येते आणि परत म्हणते की नाही मी कुणाला नाही सांगणार, कारण जे काही रूल्स आहेत ना ते मला ब्रेक नाही करायचे, म्हणून ओवी आता कुणाला न सांगण्याचं परत ठरवते। जर मी कुणाला हे सर्व सांगितले तर नाहीतर मी गेम मधून आउट होईल, त्यासाठी हे सर्व मी कुणालाच काही सांगणार नाही, म्हणून आज रात्री मात्र क्यूटू आणि मी गेम खेळणार, यस, म्हणून ओवी आता खूप खुश होऊन तयार होते। तेव्हा आता इकडे ओवी घरी जायला निघते, तेव्हा मात्र आता क्यूटू म्हणजे ही ऐश्वर्या असते, तर क्यूटूचा जो काही वेश तिने घेतलेला आहे ते सर्व काढून ती बाजूला घेते आणि म्हणते की स्वतःला बापरे खरंच मी यात तर खूप असं उकडलं मला, आणि तसंही आता इथून पुढे एका नव्या अशा गेमची सुरुवात होणार आहे आणि आता सहन करण्याचे दिवस तर माझे संपलेले आहेत। इथून पुढे आता ओवीला मी बरोबर त्या जानकीला ओवीच्या इशाऱ्यावर नाचायला लागेल, तिच्या भाबडेपणांचा आता बरोबर मी फायदा घेईल, कारण आता हे खेळ खेळताना ओवी खेळेल परंतु ते खेळ मात्र मी जिंकणार, आणि त्या बिचाऱ्या आणि तिच्याशी खेळणाऱ्या ह्या ओवीला माहितीच नसेल की आता ह्या क्यूटूमध्ये खेळणारी तिची ही ऐश्वर्या किती खतरनाक असेल। कारण ओवी कसं आहे, आजपर्यंत तुझी आई मला प्रत्येक गेममध्ये हरवत आली, तू आता नाही, आता मात्र ती हरणार आहे आणि हा क्यूटू जिंकणार आहे, म्हणून ऐश्वर्या आता जोरजोराने हसायला सुरुवात करते। क्यूटू जिंकणार म्हणून ऐश्वर्या अगदी लहान मुलासारख्या उड्या मारत असते। त्यानंतर आता इकडे जानकी आणि शर्वरी देवळामध्ये येतात। जानकी आता घंटा वाजवते तर गुरुजी लगेच मागे वळून पाहतात। जानकी आणि शर्वरी अगदी खुश होतात, देवी आईचं दर्शन घेतात, घंटा नाद करतात। देवी आईला मनोभावाने हात जोडल्यानंतर जानकी आता गुरुजींना म्हणते की शर्वरी वंश आज देवी आईच्या व्रताला सुरुवात करतात, त्यामुळे हे व्रत आहे तर ते अगदी देवी आईच्या आशीर्वादाने हे व्रत अगदी सुफळ आणि संपन्न होईल अशी प्रार्थना कर। आणि शर्वरी वंशाच्या नावाने देवी आईची ओटी भरायला आता जानकी गुरुजींना सांगते। गुरुजी आता ते पूजेचं सर्व काही साहित्य देवीला वाहतात आणि ओटी भरायला सुरुवात करतात। गुरुजींची पूजा झाल्यानंतर शर्वरी आता अगदी जानकीने सांगितल्याप्रमाणे देवी आईची पूजा करते। त्यानंतर आता जानकी मनोभावाने देवी आईची पूजा करते। तेव्हा आता सर्व काही पूजा वगैरे झाल्यानंतर गुरुजी आता शर्वरी ताईंना म्हणतात की हे बघा तुम्हाला आता देवी आईची पूजा तर झालीच, परंतु आता हे आहे ना देवी आईच्या प्रदक्षिणा घालायच्या आहे, आणि आता 121 अशा प्रदक्षिणा घातल्यानंतर या व्रताला तुम्ही सुरुवात करा, आणि प्रदक्षिणा घालताना मात्र तुम्ही अजिबात थांबायचं नाही। तेव्हा आता मनोभावाने देवीच्या पाया पडून शर्वरी आता प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते। जानकी मनोभावाने देवीचे हात जोडून उभी असते। तेव्हा आता जानकी मनोभावाने हात जोडल्यानंतर देवी आईला म्हणते की हे बघ देवी आई, अगं शर्वरी वंश अगदी पहाटेच्या दबासारखे आहेत, परिस्थितीचे जे काही चटके आहेत तर ते अगदी सोसले आहे त्यांनी, त्यामुळे तू त्यांच्यावर दया दाखव, असं काहीतरी चमत्कार तू त्यांच्या आयुष्यामध्ये कर, तुझ्या लेकराच्या या पाठीशी कायम तू उभी राहा, असं काहीतरी कर की त्यांची ही कोच लवकरात लवकर उजेल। त्यानंतर आता तेथे एक जी मुलगी आहे तर ती कुमारी आलेली असते। देवी आईची घंटा ती वाजवते। देवी आईची घंटा वाजवत आता ती देवी आईला विचारते की देवी आई अगं तू असं काय केलंस, काय गरज होती देवी आई तुला हे मूल माझ्या पदरात टाकण्याची, आणि हे बघ आता हे मला सर्व सहन होत नाही, माझ्यामध्ये ताकद नाही लढण्याची, प्रवाह विरुद्ध जाण्याची, मला हे सर्व सहन होत नाही, देवी आई तू का माझ्याशी असं वागली, नाही माझ्यात ताकद कोणती, म्हणून आता ती मुलगी खूप रडत एका देवी आईच्या खांबापाशी बसते। आता जानकी हे सर्व ऐकत असते। तेव्हा आता ती मुलगी जोरजोरात देवी आई जवळ ओरडत असते की हे पाप असं घेऊन मला नाही जगता येणार, नाही ग, आणि हे बघ देवी आई मला हे पाप घेऊन नाही जगता येणार, मग मी आज येथेच तुझ्या समोर माझं डोकं आपटून जीव देईल।
दारामध्ये आज माझा जीव जाईल। तेव्हा जानकीच्या कानावर हे सर्व बोलणं पडतं। जानकीला आता हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता ती मुलगी जोरजोराने आता त्या खांबावर डोकं आदळत असते आणि आता ती जे काही जखम तिच्या डोक्याला होत असते जोरजोराने आपटल्यानंतर जानकीला आता हे सर्व बघून अगदी खूप मोठा धक्का बसतो। जानकी गुरुजींना म्हणते की गुरुजी बघा ना, अहो ती मुलगी काय करते। धावतच आता जानकी तिच्याजवळ येते की अहो ताई थांबा आणि तिच्या डोकं जे काही आता ती आपटून घेत असते तर डोक्याला हात लावते आणि तिला अडवते। तेव्हा आता जानकी तिला विचारते की तुम्ही आता हे सर्व काय करतात। तेव्हा आता ती मुलगी म्हणते की देवाच्या साक्षीने जीव देते, हे बघा मला नाही जगायचं। त्या देवीने माझ्यावर जी काही परिस्थिती आणलेली आहे ना तर तिच्याच दारात मला मरण यायला पाहिजे। म्हणून आता ती मुलगी पुन्हा जोरात डोकं आपटणार तोच जानकी तिला धरते। जानकी म्हणते की थांबा, हे बघा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे जीव देणं असं नसतं आणि काय हो जीव देण्याच्या गोष्टी कुणासमोर करतात, देवी आई समोर। म्हणून जानकी आता देवी आईकडे पाहते आणि त्या मुलीला समजावते आद्या देवी आईने आपल्याला जीवन दान दिलेले आहे तर तिच्या दारामध्ये असं मरणाच्या गोष्टी नाही करू। त्यामुळे हे बघा ताई तुम्ही अगोदर शांत व्हा। म्हणून जानकी आता तिला शांत करते। तोपर्यंत आता शर्वरी तिच्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते। जानकी धावतच जाते आणि देवी आई समोर तो कलश भरलेला असतो तो घेऊन येते आणि त्या मुलीला ती पाणी प्यायला देते। ताई हे घ्या, पाणी घ्या। तेव्हा आता ती मुलगी रडत असते, ती आता पाणी सुद्धा प्यायला तयार नसते। जानकीने जो तांब्या तिच्या समोर धरलेला आहे तर ती मुलगी तो बाजूला करते, नकोय मला असं म्हणते, मला नाही जगायचं असे रडतच म्हणत असते। त्यावर आता जानकी विचारते की ताई अहो काय झालं, तुम्ही असं स्वतःला का त्रास करून घेतात, कोण आहात तुम्ही आणि कुठून आला आहात। म्हणून जानकी तिला तिची ओळख विचारते, नक्की काय झालेलं आहे ते सर्व सांगताल का, सर्व काही ठीक आहे का। तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की नाही मला खरंच तुम्हाला काही सांगावशी नाही वाटत, नाही सांगायचं। तेव्हा आता शर्वरीच्या तोपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण होतात। ती मुलगी आता रडत म्हणते की तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला हे सर्व का सांगू बरं, मला तर जगायचंच नाही आणि हे मूल सुद्धा जन्माला घालायचं नाही, नकोय मला हे सर्व, देवी आईच्या देवळातच मी आता माझा जीव देते। म्हणून ती मुलगी स्वतःला त्रास करत खूप अशी रडत असते तर जानकी तिला समजावते। जानकी म्हणते की हे बघा ताई अहो देवाच्या दारात असं करायचं नाही, असे शब्द सुद्धा बोलायचे नसतात आणि हे बघा मला हे सुद्धा मान्य आहे की मी तुमची कोणी नाही म्हणून, आणि हे बघा आज मात्र ह्या देवी आईच्या दारात आपण एकमेकींना भेटलो हा फक्त योगायोग नसू शकतो। या देवी आईच्या डोक्यात मात्र तिच्याच मागे काहीतरी तिची नक्की इच्छा असेल। तेव्हा शर्वरी आता देवी आईच्या प्रदक्षिणा पूर्णच करत असते। जानकी आणि ती मुलगी आता देवी आईकडे एकटक पाहत असतात। जानकी आता त्या मुलीला समजावते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये। तेव्हा आता ही मुलगी सगळं काही आता जानकीला सांगायला सुरुवात करते की मी प्रेग्नेंट आहे आणि माझं लग्न सुद्धा अजूनपर्यंत झालेलं नाही, म्हणून मी माझ्या पुरता आज जो काही निर्णय घेतलेला आहे हे मी आणि माझ्या पोटातील हे बाळ आहे ना ते सगळं काही मी आज देवी आईच्या दारात येते अगदी कायमचं संपून टाकणार आहे। हे ऐकल्यानंतर आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता शर्वरीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात। शर्वरी आता त्या बाईला रिक्वेस्ट करते की हे बाळ आहे तर ते बाळ मला द्या, हे बाळ मी माझ्या घरी घेऊन जाईल आणि घरी सांगेल हे माझं बाळ आहे, घरी मी सर्वांना हेच सांगेल, परंतु हे बघ मला वचन दे हे जे काही आहे ना ते कधीच तू कुणाला सांगणार नाही म्हणून। तेव्हा आता जानकीला शर्वरीला कसं वचन देऊ ते काही कळत नसतं, परंतु ऐश्वर्या आता यांच्या पाठीमागे देवळामध्ये आलेली असते। तेथे जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व प्रकार आता ऐश्वर्या पाहते आणि खुशून आता ती स्वतःला म्हणते की आता हे जे काही वचन घेतलं म्हणजे हे मूल शर्वरीने दुसऱ्या बाईचं घेतलं हे तर मला कळलेलं आहे, म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते। परंतु इकडे जानकी आता जो काही शर्वरीने तिच्या पुढे हात धरलेला आहे वचन घेण्यासाठी तर जानकी आता शर्वरीला वचन देईल का, या वचनात ती अडकेल का हे पाहणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।